तर मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी अत्यंत महत्वाच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया. त्या संदर्भामध्ये आपण आजची महत्वाची बातमी जाणून घेऊया. आताच्या घडीची मोठी बातमी, उच्च न्यायालयाचा आदेश, सरकारी कर्मचारी संदर्भात दिलासादायक निकाल, कर्मचारी झाले आनंदी. या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. कर्मचाऱ्याच्या बाजूने उच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासादायक निर्णय. न्यायालयाने काय निकाल दिला आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे, आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. चला तर उपरोक्त प्रश्नांच्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता अवश्य व हमखास पहा. चला तर करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण, म्हणजे दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण. त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात उच्च न्यायालयाने शिक्षकाच्या बाजूने दिलासादायक निकाल दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी दिला आहे. या संदर्भातील सविस्तर निकाल या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. दिनांक 1 सप्टेंबर 2025 च्या आदेशानुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाने टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या व्यक्तींना किंवा कर्मचाऱ्यांना 2 वर्षाच्या कालावधीसाठी संरक्षण दिले आहे आणि ज्यामध्ये त्यांनी 2 वर्षाच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा प्राप्त करावी अशी अट घालण्यात आली आहे. परंतु सध्या प्रतिवादी त्याचबरोबर जिल्हा परिषद शिक्षक पात्रता उत्तीर्ण नसणाऱ्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी संधी उपलब्ध करून दिली नाही आणि यामुळे सदर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसणाऱ्या शिक्षकाने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी महत्वपूर्ण निकाल दिला आहे. सदर निकाल देताना नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालाची प्रत रेकॉर्डवर ठेवण्यात आली आहे आणि सदर आदेशाचा परिच्छेद क्रमांक 6 मध्ये असे नमूद केले आहे की अंतरिम दिलासा म्हणून सध्याच्या याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून याचिकाकर्त्यांनी म्हणजेच शिक्षकांनी पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसणाऱ्या याचिकाकर्त्यांची नावे पदोन्नतीच्या यादीत समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या बाबीचा विचार करून माननीय उच्च न्यायालयाने असा निकाल दिला आहे की सध्याच्या रीट याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून अंतरिम निकाल देऊन याचिकाकर्त्यांना असा महत्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी दिले आहे. ज्यामुळे जे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण नाहीत अशा शिक्षकांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. परंतु सदर शिक्षकाने पुढील 2 वर्षात शिक्षका पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. म्हणजेच 31 ऑगस्ट 2027 पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. या संदर्भातील निकालाची सविस्तर प्रत डाउनलोड करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही लिंक दिली आहे. या लिंक वर क्लिक करून सविस्तर निकाल डाउनलोड करून वाचू शकता. ही येथे पिवळ्या पट्ट्यात निळ्या अक्षराने दिलेली लिंक आहे. ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तेथून वाचू शकता. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.